बया आता हे काय आणि अहो तामू मामा बाजूला व्हा ना, मला दिव्य पूर्ण करायचंय हो. मला जाऊ द्या ना, माझी वाट नका अडवू. मला देवी आईकडे जायचंय हो. हे गप. नागोजी बाबांजीच्या मोर देव देवी तुला वाचू शकणार नाही. तू बाबांजीची टक्कर घेतीस. ये तो कसं इकडे म्हणतो मी. अहो नका हो, नका. तुम्ही का असं मला छळताय? विठुराया बघणारे. हे बाबांजीचं नाव घे. चल आमच्यावर मठामध्ये बाबाजींच्या पायावर डोकं ठेवाया. अहो दामू मामा, वर्षातला दिवस विसता कामा नाही हो. नाहीतर माझ्या घरावर अरिस्ट येईल. हात जोडते, मला जाऊ द्या ना, जाऊ दे ना मला. बया ही तर बाबाजींची माणसं आहेत. पण नव्या सुनबाईंना का धमकावत्यात? असं कसं? हा, मालकीनबाईंनीच पाठवलं असणार इग्न घडाया. बापरे, आपण यातनं गपडाया. ये बघत काय बसलाय हो. चला पकडा म्हणतो मी. विठ्ठल पांडुरंग विठ्ठल 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 विठ्ठल पांडुरंग. अयो अयो विठ्ठल विठ्ठल पांडुरंग विठ्ठल विठ्ठल पांडुरंग विठ्ठल विठ्ठल पांडुरंग विठ्ठल विठ्ठल पांडुरंग. अयो सहा सहा सकू. झालं झालं झालं, चेटूक झालं म्हणतो मी पळतो. थांब, बाबाजींना काय सांगणार? त्या तुम्हाला सांगायचं ते सांगा, मी पळतो. नाही नाही, पकडा तिला, पकडा. विठ्ठल पांडुरंग विठ्ठल विठ्ठल पांडुरंग विठ्ठल विठ्ठल पांडुरंग विठ्ठल विठ्ठल पांडुरंग विठ्ठल. हे असं खुळ्यावानी हवेत हात का मारतायत? अरे माझ्या कर्मा, जाऊ दे, आपण आपलं काम करावं, चिपछाप सकूच्या मागं जावं. हो, आज चांगली संधी चालून आली आहे. या संधीचा फायदा घेऊया. अरे भाई, अगं तेच तर करतोय ना मी. आपल्याकडे किल्ली आहे का? नाही ना, मग शोधते लवकर. शोधते. रमाई नसताना अशी तिजोरी उघडायची म्हणजे चोरीच झाली की. पण मी बोललो तर मला मार पडेल. काय करतायत? चावी कुठेच मिळत नाहीये. काय बरं करावं? हा, काय होय, तुम्हाला साधी तिजोरी उघडता येत नाहीये? अरे काय तिजोरी उघडता येत नाहीये? मी काय डाकू आहे की दरोडेखोर आहे मी? हा, काहीही बोलतेस. प्रयत्न करतोय ना मी. करा. वसंतराव, तुम्ही इथे? नाही नाही, काही नाही. म्हणजे ही तिजोरी नीट बंद केली आहे ना, हे बघत होतो आम्ही दोघे. पण मी विचारलं तरी का? आणि दिसतं ना काय ते. अहो म्हणजे तुमचा हेतू हा तुमच्या स्वच्छ मनाप्रमाणे स्वच्छच असणार हो. पण कसं आहे काका, ती तिजोरी तारेने नाही तर किल्लीने उघडते.
आणि त्याच्या किल्ल्या सासूबाई स्वतःकडेच ठेवतात. त्या तिजोरीची काळजी त्यांनी माझ्यावर सोपवली की नाही. पण तुम्ही चिंता करू नका, हा मी आहे. तिजोरी जवळ कोण जातंय, कसं जातंय, कशासाठी जातंय याकडे माझं लक्ष असतं, आणि तेही अगदी बारीक. तर खूप कामं पडली आहेत. चला तुम्हाला जायचं होतं ना मगाशी ते. चला चला चला. हा हा चला. तुम्ही? हो आम्ही. मगाशी चेटूक केलंस ना, 5-5 सकू धावल्यास. काय? मग चेटूक करूनच्या करून वर भोलेपणा दाखवतेस. 5 सकू दाखवल्यास ना, आता बघ आम्ही बी 5 जण आहोत. आता आमच्या तावडीतून कशी काय सुटतेची बघतो. थोडा तोरा दाखवत होतीस ना तू. ये तुझा तो काय ते संकल्प, तुझं ते दिव्य, अरे पूर्ण होऊच देत नाही मी. अहो नाही हो, नाही असं करू नका, नका करू. विठुराया येणार आहे धावून. विठुराया, विठुराया. या बया काय चाललंय हे. विठुराया, चल रे चल. विठुराया, विठुराया. अयो बया आता तर हिच्या अंगावर जात होते, आणि अचानक असं माग कशा पायी पाठ दाखवतात. बघ रे भैरू, बघ चेटूक करते रे ही चेटूक. अरे चेटके बांधलेत रे हिच्या पदराला म्हणतो मी. एवढूची ही पण वाघ सोडते रे आपल्या अंगावर. पळा रे पळा रे पळा 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 रे पळा रे. विठुराया, तूच माझा मायबाप, तूच माझा सखा, तूच मला वाट दाखव. विठुराया, विठुराया, विठुराया. बया काय चाललंय, काय बी कळना झालंय. विठुराया, 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 विठुराया. हे दिव्य तर सखूला कुणाच्याही मदतीशिवाय पार पाडायचं होतं ना. आणि तरीही मी तिची मदत का केली हेच विचारायचं आहे ना. प्रिये, तूही आमची सत्व परीक्षा कधी कधी घेतच असतेस. सखूची मदत केली नाही तर आम्हाला धारेवर धरतेस, आणि केली तर आम्हाला नियमात अडकवतेस. हो तर, आणि तुम्ही जणू काही माझ्या शब्दात अडकताच. सांगतो, सखूची अपार भक्ती आहे, विलक्षण श्रद्धा आहे. त्या सरळ, सालस, प्रामाणिक मुलीनं एकदाही विठुराया काहीतरी चमत्कार कर आणि माझा दिव्य पूर्णत्वाला ने असं चुकूनही म्हटलं नाही. केवळ मला सोबत कर
असं मागणं मागितलं. आपली जबाबदारी तिने झटकली नाही. जे भक्त सन्मार्ग सोडत नाहीत तरीही काही अधर्मी त्यांना उगाच त्रास देतात. अशा वेळेस धर्म रक्षणासाठी काही नियम तोडावे लागतात. धर्म आणि सत्य हे जर टिकवून ठेवायचं असेल तर भक्तांचा विश्वास असणं गरजेचं आहे. हो ना? हेच मला तुमच्या तोंडून ऐकायचं होतं. पोरी, आता लई दया यायला लागली बघ मला तुझी. ते डोईवरचं ओझ कसं सांभाळते आहेस धीरानं. सांभाळ, दिवा इजू देऊ नका. आपण तर गाडी वाटेने आलो रमाई, पण तरी सुनसान रस्त्यावर धाकधूक होत होतं. मग रानातली वाट तर आणखीन कठीण. मला नाही वाटत ती सखू अग्निकलश घेऊन इथपर्यंत येऊ शकेल. मग काय मी बाबाजींना तसं सांगेन. सखूला नाही जमलं, तिचं अग्निकलशाचं दिव्य फसलं, ते नक्की मला दुसरा मार्ग सांगतील काहीतरी. अगं पण रमाई, सखूला प्रायश्चित्त म्हणून बाबाजींच्या मठात जाऊन सेवा करावी लागेल. हो, अपयशी ठरली तर मग दुसरं काय करणार? अपयशी ठरले तर परत घरी येणार नाही. कृष्ण माईच्या कुशीत स्वतःला चुकून दे. आई, अगं ती तर म्हणत होती. काय म्हणत होती? ती म्हणत होती दिव्य जर फसलं तर कृष्णामाईच्या कुशीत स्वतःला. असं काही होत नाही. गरजेल तो पडेल काय? दिव्य फसलं तर बाबाजींच्या पायाशी बांधून घालील. पांडू, शेवटी तू आलासच. माझी खात्री होती की तू येशील. माझी कसोटी आणि तू नाही असं होऊच शकत नाही. तू कोण आहे? मी तुला ओळखत नाही. पण पांडू, काय रे, तू त्या दिवशी मला ओळखच दाखवली नाहीस. खूप 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 वाईट वाटलं रे. पण आता तुला बघून मला किती किती आनंद होतोय माहितीये का? पण काय रे पांडू, तू एवढ्या रात्री इथे काय करतोयस रानात? अगं पुरे, तोंडाने काय बी बोललो तरी मनातली माया जाते काशी. मनात जेव्हा जेव्हा तू संकटात असशील तर त्या कायाच्या पहिलं तुझा सवंगडी आला की नाही. अगं खुळे, रडू नग. मी भेटलोय ना, आता मायाची शिदोरी आपल्याला लय दिसपुरा. म्हणजे पांडू, तू असं का बोलतोयस? आपण परत भेटणार नाही आहोत का? अगं तुला काय सांगू पुरे, तुझी ती सासू
माझं लय राग राग करते आणि तिला जर कळलं मी तुला भेटलो बोललो तर तुझा त्रास अजून वाढंग. मग मी दूरच भरा पुरे आणि जेव्हा माझी गरज असेल ना तर बघ कसं धावून येतो मी. पुरे आता रेंगाळू न ग, भरा भरा पावलू चल. रावळात जायला नाही तर तुला येळ होईल. आता पाठ होतीये ना, माझी काळजी नको करू. काय बोलतायत काय ऐकू बी ना झाले. मी आणि तुझा काळा तुला कधीच एकटी टाकून जाणार नाही बघ. तू बिनगोर राहा. चल पांडू सांभाळून जा. पांडू तुला कल्पना नाही, तुला भेटून मला किती बळ मिळालंय ते. पांडुरा तू माझ्या पांडूला सुखरूप ठेवलंस. किती गोड आहेस रे तू. पांडूचं रक्षण कर. हे कौतुकाचे हसू आहे असं म्हणायचं का? हो मग पांडूच्या रूपात गेलात ही कमालच आहे. आणि त्याही पेक्षा पांडूप्रमाणे एकदा स्वतःला नाव ठेवावं लागलं आणि तेही अगदी ठासून केलं, हे कौतुकास्पद नाही का? मनात जेव्हा जेव्हा तू संकटात असशील तर त्या काळाच्या पहिलं तुझा हा सवंगडी आला की नाही? हो तर यायलाच हवं. परकाया प्रवेश म्हणजे तेवढं करायलाच हवं नाही का? तर मग शेवटी मी आणि काळ्या तुला कधीच एकटं सोडणार नाही असं कोण म्हणालं? तेव्हा विसरलात ना स्वतःला नाव ठेवायला? धीर द्यायला हवा होता ग, म्हणून तसं म्हणली. पण मला सांगा, आजच पांडूचं रूप घेण्याची गरज का वाटली? अगं तो खोळा निरोप घेताना सुद्धा सखूला काही नीट सांगून गेलाच नाही. ही बोच बिचाऱ्या सखूच्या मनात कायमच राहिली असती आणि म्हणून पायातला काटाच नाही मनातला काटाही काढायचा होता, तोही काढून टाकला. असाच काटा त्या मनोरमेच्या मनातला सुद्धा काढा ना. एवढ्यात? अगं सखूच्या मनातला काटा काढला कारण तिला त्रास होत होता. पण मनोरमा ती असे कित्येक काटे दागिन्यांच्या प्रमाणे मिरवतीये. ते काटे आहेत अजून तिला हे माहीतच नाही. बघ ना, रावळाच्या द्वारी सुद्धा किती अस्वस्थ उभी. सखूचा अजून ठाव ठिकाणा नाही. कधी निघाले घरातनं? 3 कोस चालायला अख्खी रात्र कमी पडते का या मुलीला? काय नाही ग, मी सांगते ना, तो अग्निकलश पडला असेल, ती ज्योतही विझली असेल, मग काय तोंड दाखवणार? म्हणून पळून गेली असेल ती सखू. मला मध्ये बोलायचं नव्हतं, पण आपण विपरीतच विचार का करतोय? अग्निकलश डोक्यावर घेऊन एकटीनं रानातून येणं ही काही सोपी गोष्ट नाहीये, तेही रात्रीच्या वेळी. वेगाने कशी चालणार? वेळ लागणारच. काही बोलू नकोस. ती मुलगी ऐकण्यातली आहे का? गृहप्रवेशापासून बाबाजींच्या पाया पडेपर्यंत एक तरी गोष्ट ऐकली का तिने आपली? जिथे तिथे मनमानी. मारे वल्गना करून घरातनं निघाली होती. कुठे राहिली ती अजून ड्युटी? आलीच नाहीये. काही नाही, मला वाटतं दमून भागून कुठेतरी झोपली असेल. मग आल्यावर लगेच सांगेल.
असं झालं आणि तसं झालं. आई अगं पण गंगीला पाळतीवर ठेवलेस ना, ती तरी कुठे असं काय सांगत आलीये की झोपली वगैरे. आता उगाच माझं डोकं फिरू नकोस रे. गंगी आल्यानंतरच आपल्याला कळेल काय झालंय ते. डोक्याला नुसता ताप झालाय. हे बघ, तू आता अंधारात कुठे जाऊ नकोस, इथेच थांब. मी एक पाऊल अंधारात गेलो तर आईचं हृदय कळवळलं आणि सखू तर वयाने इतकी लहान, ती रानातून येते तर धाप होतोय. कमाल आहे. घ्या, गुरुजी पण आले. आता पूजाही सुरू होईल, पण आमच्या सखूबाईंचा काही अजून पत्ताच नाही. आरतीच्या आधी यायला हवं तर उपयोग, पण अजून कुठे उलटल्यात देव जाणे. कुठे राहिलेली सखू, गंगीचा पण काही पत्ता नाही अजून. आई अंबाबाई, हिच्यामुळे माझ्या घरादारावर कुठलं संकट नको यायला. देवी तिच्यावर कोपलीच आहे. पाऊस सुद्धा सुरू झाला तर ज्योत कशी तेवत राहणार, ती तर विजणारच.